आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुमारिका पूजन का करावे आणि कुमारिका पूजनाचा सर्वात साधा सोपा विधी कोणता आहे तर ते जाणून घेणार आहोत। देवी भागवतात नवकन्यांचे महत्त्व प्रतिपादित करण्यात आलेले आहे। 2 ते 10 वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन आणि मानपान केला जातो। यांनाच कुमारिका असे म्हटले जाते। कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बल वृद्धिंगत होते। यामध्ये 3 वर्षांच्या कन्येला त्रिमूर्ती, 4 वर्षाच्या कन्येला कल्याणी, 5 वर्षाच्या कन्येला रोहिणी, 6 वर्षाच्या कन्येला कालिका, 8 वर्षाच्या कन्येला शांभवी आणि 9 वर्षाच्या कन्येला दुर्गा, 10 वर्षाच्या कन्येला सुभद्रा म्हटले जाते। या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेकविध लाभ मिळतात। मात्र 10 वर्षावरील कुमारिकांचा समावेश कन्या पूजनात करू नये। असे केल्याने आदिशक्तीचे शुभाशीर्वाद लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। नवरात्रातील सप्तमी, अष्टमी, नवमी ह्या दिवशी कुमारिका पूजन करावे। मात्र सदर उल्लेखाप्रमाणे कुमारिकांचे वय ध्यानात ठेवावे असे सांगितले जाते। कन्या पूजनापूर्वी कुमारिकांचे उत्तमरित्या स्वागत करावे। यानंतर त्यांना विशिष्ट आसनावर बसवावे। हळद कुंकू लावून अक्षतांचे प्रोक्षण करावे। कुमारिकांना खीरपुरीचा प्रसाद द्यावा। कुमारिका पूजनाची ही सर्वसाधारण पद्धत असून आपापल्या परंपरा, पद्धती, कुळाचार, कुळधर्म याप्रमाणे कुमारिका पूजन यथाशक्ती यथासंभव करावे असे सांगितले जाते। कुमारिका पूजनासंबंधित एक छोटीशी कथा आहे। श्रीधर पंडित नावाचा देवीचा मोठा भक्त होता। एकदा नवरात्रात त्याने कुमारिकांना आमंत्रित केले। तेव्हाच भक्ताची परीक्षा घेण्यासाठी वैष्णव देवी ह्या कन्यामध्ये येऊन बसली। सर्व कुमारिका काही वेळाने आपापल्या घरी निघून गेल्या, मात्र देवी तिथेच बसून राहिली। देवीने श्रीधर पंडिताला सांगितले की भंडाऱ्याचे आयोजन करून गावाला बोलवावे। या भंडाऱ्यात भैरवनाथ आला आणि देवीने अंत करून त्याचा उद्धार केला, अशी एक कथा पुराणात असल्याचे सांगितले जाते। आता बघूया कुमारिका पूजनाचा विधी। कुमारिका पूजनामध्ये 3 ते 9 वर्षापर्यंतच्याच मुलींची पूजा करावी। त्यापेक्षा कमी किंवा जास्त वयाच्या मुलींची पूजा वर्ज्य सांगण्यात आलेली आहे। सामर्थ्यानुसार 9 दिवस किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मुलींना जेवणाचे आमंत्रण द्यावे। मुलींना आसनावर बसवून ओम कौमार्य नमः मंत्राचा उच्चार करीत त्यांची पूजा करावी। त्यानंतर मुलींना जेवायला वाढावे। जेवणामध्ये गोड पदार्थ अवश्य असावेत। जेवण झाल्यानंतर मुलींची पाद्यपूजा करावी, तसेच भेटवस्तू द्यावी। त्यानंतर हातामध्ये फुलं देऊन खालील श्लोकाचा उच्चार करावा। मंत्राक्षरमयी लक्ष्मी मातृणा रूपधारिणीं नवदुर्गात्मिका साक्षात कन्या महावयाम्यहं जगत्पूज्ये जगद्वंदे सर्वशक्ती स्वरूपिणी पूजाम गृहान कौमारी जगन्मातरमोस्तु ते। त्यानंतर हातामधील फुलं कुमारिकांच्या चरणावर अर्पण करून त्यांना सन्मानाने वाटी लावावे। तुम्हाला मंत्र नाही म्हणता आला तरी चालेल, परंतु तुम्ही ही विधी स्टेप बाय स्टेप फॉलो करा। आता जाणून घेऊया नवरात्रीमध्ये कोणत्या वयातील मुलीची पूजा केल्याने काय फळ प्राप्त होते। देवी भागवत महापुराणातील तृतीय स्कंदानुसार 2 वर्षाच्या मुलीला कुमारी म्हणतात। या मुलीची पूजा केल्याने गरिबी दूर होते। 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात, म्हणजेच दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीचे स्वरूप। या मुलीची पूजा केल्याने धर्म, अर्थ आणि काम प्राप्ती होते, वंश पुढे वाढतो। 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात। या मुलीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते। 5 वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात। या मुलीची पूजा केल्याने सर्व रोगांचा नाश होतो। 6 वर्षाच्या मुलीला कालिका म्हणतात। या मुलीची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो। 7 वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात। या मुलीच्या पूजेचे धन, ऐश्वर्य प्राप्त होते। 8 वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात। या मुलीची पूजा केल्याने दुःख दूर होतात। 9 वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात। या मुलीची पूजा केल्याने परलोकात सुख मिळते। 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात। या मुलीची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात। आपल्याला कोणत्या वयाची मुलगी जेवू घालायची आपण ठरवावं। तुम्ही एक पण मुलगी जेवू घालू शकता किंवा अनेक मुली पण जेवू घालू शकता, परंतु 10 वर्षाच्या पुढील नाही। रामकृष्ण हरी।